केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता एक देश एक निवडणूक विधेयक हिवाळी अधिवेशनामध्ये मांडणार। काँग्रेससह इंडिया आघाडीमधल्या अनेकांचा विरोध। महायुतीमधल्या वादाच्या जागांवरती अमित शहा तोडगा काढणार असल्याची माहिती। सप्टेंबर अखेरीस जागा वाटप पूर्ण करण्याचे टार्गेट। उद्या शिंदे फडणवीस आणि अजितदादांची बैठक। पक्षांतर्गत नाराजीबद्दल अजितदादांनी बोलावली सर्व आमदारांची बैठक। महामंडळ वाटपाच्या संदर्भात अजितदादा आणि फडणवीस मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। राहुल गांधींवर हल्ल्याचा कट। संजय राऊतांचा गंभीर आरोप। गृहमंत्र्यांवरही व्यक्त केला संशय। तर केंद्र सरकार संरक्षण करण्यासाठी सक्षम। बावनकुळेंचं प्रत्युत्तर। राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या म्हणणाऱ्या खासदार अनिल बोंडेंच्या विरोधामध्ये गुन्हा। काँग्रेसकडून उद्या राज्यव्यापी आंदोलनाची हाक। ज्या बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले त्या बांगलादेशची क्रिकेट टीम भारतामध्ये येण्यावरती मोदींची भूमिका काय? आदित्य ठाकरेंचा सवाल। मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांचा मृत्यू हृदयविकारानं नाही तर जबर मारहाणीमुळे पोस्टमॉर्टेम अहवालामधून उघड। अमोल मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणामुळे चर्चेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 2022 मधील बंडावर एकपात्री नाटक येणार। संग्राम समेळ यांची प्रमुख भूमिका। नाटक सध्या सेन्सॉर बोर्डाकडे। मागण्या मान्य न केल्यास राजकीय करिअर उद्ध्वस्त करेन। 2 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंचा इशारा। तर जरांगेंच्या विरोधात ओबीसींच्या वतीनं आंतरवालीमध्ये मंगेश ससाणे यांचं उपोषण। नवाब मलिकांचा जावई समीर खान यांच्या गाडीचा भीषण अपघात। ड्रायव्हरनं ब्रेकच्या ऐवजी एक्सिलेटर दाबल्यामुळे कार समीर यांना घेऊन भिंतीवर धडकली। भिवंडीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये काही वाहनांची तोडफोड। ईद ए मिलादच्या जुलूसच्या दरम्यान काही तरुणांनी घोषणाबाजी केल्यामुळे वाहनं खोदली। जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द झाल्यावर प्रथमच मतदान। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.19% मतदारांनी बजावला हक्क। लेबनॉन पेजर स्फोटासाठी मोसादचं ऑपरेशन बिलो द बेल्ट। तैवानमध्ये तयार झालेल्या बॅटऱ्यांचं शिपमेंट बदललं। बॅटऱ्यांमध्ये स्फोटकं बसवल्याचं उघड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।